इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। जीव आहे तर त्याची ओळख कशी करायची? जीव कोणाला म्हणायचं असं नाही डोक्यात. जीव कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये ज्ञान दर्शन चेतना आहे त्याला जीव म्हटलं. अन्य द्रव्यामध्ये आणि जीवामध्ये काय सिमिलॅरिटी, काय समानता आहे हो? सगळे द्रव्य आणि जीवद्रव्य ह्याच्यामध्ये काय समानता, काय? पारिणामिक भाव म्हणायचं त्याला, किंवा सामान्य गुण म्हणायचं. सगळ्या द्रव्यांमध्ये ते समान असतात. कुठलंही जीव असू दे, काय म्हणायचं, निर्जीव असू दे, मूर्तिक असू दे, अमूर्तिक असू दे, सगळ्या द्रव्यांमध्ये सामान्य गुण समान असतात. त्यालाच म्हणायचं पारिणामिक भाव. तर सांगतायत की त्या पारिणामिक भावाची चर्चा चालली आमची. मग जीवामध्ये असणारे पारिणामिक भाव, जो शुद्ध पारिणामिक भाव आहे तो सगळ्या जीवांमध्ये समान आहे. म्हणजे पारिणामिक भाव म्हणजे जीवत्व भाव, चैतन्य प्राणरूप भाव जो आहे त्याला म्हणायचं पारिणामिक भाव. तर हा भाव त्याला कुठल्याही कर्म आदींची अपेक्षा नसते. जीवाला जीवरूप राहण्यामध्ये कुठलं कर्म मदत करतं? कुठल्या किती कर्म आहेत तुमच्याजवळ? किती कर्म आहेत माहित नाही? 8 कर्म आहे. मग कुठल्या कर्मामुळे तुम्ही जीव आहे? नाही. कुठल्या कर्मामुळे जीव आहे हो? सगळे नवीन नवीन आहेत का आज? कुठल्याही कर्मामुळे आपण जीव नाही. जर कर्मामुळे असतो तर त्याच्या निमित्तात कमी जास्तपणा दिसायला पाहिजे. ते असेल तर असायला पाहिजे, नसेल तर नसायला पाहिजे. पण असं जीव नाही आहे. जीवाजवळ समजा खूप अधिक कर्म आहेत, काय म्हणायचं, ज्ञानावरणाचं तीव्र उदय आहे आणि जीव नष्ट झाला आहे, झाकला गेला आहे पूर्ण, असं कधी होतं? म्हणून म्हणायचे की जीवत्व हा शुद्ध पारिणामिक भाव जो आहे, स्वभाव जो आहे त्याला कशाची पराची अपेक्षा नसते. स्वभाव काय म्हणायचं, अनादि अनंत कॉन्स्टंट असतो प्रत्येक द्रव्याचा. मग ती बहिरंगात कुठलीही अवस्था असू देत, कुठलेही भाव असू देत परिणामामध्ये, तरीसुद्धा जीवत्व रूप कॉन्स्टंट असतं. तर म्हणून म्हटलं पारिणामिक भाव जो असतो तो, म्हणजे याची भावभासना आपल्याला करायला यायला पाहिजे की आपण पारिणामिक भावरूप आहे. तर हा भाव आपल्याला पर्यायामध्ये शांती देणारा, सुख देणारा आहे. कारण मी प्रत्येक समयामध्ये त्या रूपच राहतोय. म्हणजे म्हटलं ना, जरी क्रोध झाला आता, समयसारमध्ये गाथा दिली ना त्यांनी, काय कोहो काय उओगे उओगो कोहे काय 181 गाथा काय हो? उओगे उओगो कोहा दिसू नथी कोवी उओगो उओ गम्य कोहम. हो घ्या, विसरलं म्हणाव कोणाला ते. उओगे उओगो कोहा दिसू नथी कोवी उओगो कोहे कोहोचे वही उओगे नथी कलू कोहो. काय कळलं? काहीच नाही कळलं. म्हणजे क्रोधामध्ये क्रोध आहे, उपयोगामध्ये उपयोग आहे. क्रोधामध्ये उपयोग नाही, उपयोगामध्ये क्रोध नाही. सांगा काय म्हणले? बरोबर आहे की काय? नुसतं जोडून टाकायचं. क्रोधामध्ये क्रोध आहे, उपयोगामध्ये उपयोग आहे. उपयोगामध्ये क्रोध नाही, क्रोधामध्ये उपयोग नाही. म्हणजेच सांगायचं आहे काय, तुम्ही ज्यावेळेस क्रोधी होता त्यावेळेस तुमचा पारिणामिक भाव तिथं आहे का नष्ट झाला? आहेच. आणि ज्यावेळेस शांत झाला त्यावेळेस पारिणामिक भाव आहेच. म्हणजे सांगायचं आहे की तुम्ही कितीही वाईट वागा, कितीही चांगलं वागा, तो भाव कसा असतो? कॉन्स्टंट असतो. म्हणून भगवान पण काय सांगतात आपल्याला की जरी सिंह आला उपसर्ग करायला त्या मुनिराजांवर,
तरीसुद्धा मुनींना त्याच्याविषयी किती क्रोध, किती द्वेष, किती वैर. मला का त्रास देतोय, मी काय त्याचं वाईट केलं आहे का, असं काय भाव आहेत मुनींना. कोणी पण तुम्ही जाऊन सर्ग केला, कोणी शिव्यागाळ केली, कोणी दगडं मारली मुनींवर समजा, त्यांच्याविषयी मुनींना किती वैर असतं, किती क्रोध असतो. मग ते जसं सांगितलं न्यूट्रल राहू शकतात, तसं तुम्ही सासू सुना घरात असता का नाही? आहेत का सून? असतील की. मग कोण असेल? सासू असेल. आता तुम्ही सून, तुमची सासू, मग सासूबाई नाही आहेत माझ्यासमोर. तर ते सासू आणि सुनांच्या विषयी एकमेकांमध्ये कसे भाव असतात तो असं बघता का तुम्ही? हे जीव आहेत, भगवान आत्मा आहेत, असं बघतो का आपण? शास्त्रासमोर तेवढंच फक्त हो. घरी गेल्यावर काय असते भाव? कुठनं भेटले असं का? म्हणजे काय म्हणायचं, नणंद भाऊजे म्हणा, दोन भाऊ भाऊ म्हणा, जावा जावा, ह्यांच्यामध्ये रिलेशन कसं असतं. मग तिथं म्हणले की जसं मुनिराज राहतात ना, तसं राहून बघा की खूप चांगला होईल संसार तुमचा. म्हणजे संसार वाढवायसाठी नाही बरं का, संसाराचा अंत पण होणार तर तेवढ्या परिणामांनीच होणार आहे. आणि संसारामध्ये जरी राहणार तरीसुद्धा तुमचे परिणाम चांगले राहायला तेच मदत करणार आहे. म्हणून म्हणलं की ह्याचा अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यासाठी म्हणून पारिणामिक भाव शिकायचा आहे. जे काय सगळ्या गाथांमध्ये वगैरे सगळ्या ग्रंथांमध्ये काय सांगितलं जातं, जसं त्यात पण अजून पुढं गाथा घेतली ना, 182 नंबरची गाथा काका. 28 कम्मे नो कम्मे चावी नथी वोगो, वोगम्य कम्मम नो कम्मम चाविणो अथी. 8 प्रकारच्या कर्मामध्ये आणि नो कर्मामध्ये उपयोग नाही. म्हणजे म्हणायचे जी पर्याय असती ना, आता हे द्रव्य आहे आणि ही पर्याय आहे त्याची. मग द्रव्य आहे, आवाज लॉक ठेवायचा म्हणजे तुमचं डिस्टर्ब होतं. द्रव्य आहे तो कोण? पारिणामिक भाव आहे. आणि पर्याय आहे ती कुठली? आता समजा क्रोध आहे तुमची पर्याय, किंवा होतो ना क्रोध का नाही होत? होतं ना. म्हणजे कळते तरी आपण क्रोध करतो म्हणल्यावर काका, मान कशा होतो का, मायाचारी होती का, लोभ होतो का. मग काय समजून उपयोग आपल्याला शिकून? इथं रोज सकाळी शिकायचं आणि घरी जाऊन सगळं पुसून टाकायचं. नाहीतर शास्त्र वाचायचं आणि परत सगळं जैसे थे ऐसा किए तो कभी भी हमें स्वभाव की प्राप्ति नहीं होगी. तो यहाँ बता रहे जो पारिणामिक भाव है वो द्रव्य का स्वभाव है. लेकिन पर्याय जो भी हो, क्रोध मान माया लोभ हास्य रति अरति, कोई कषाय नो कषाय, कर्म नो कर्म, किसी का भी उदय हो, यही बता रहे यहाँ पे. समय सार की 182 नंबर की गाथा है. 8 कम्मे, समझ में आता है? 8 मतलब 8 विकल्प वाले कर्म यानी प्रकार. 8 प्रकार के कर्म में या नो कर्म में नथी वोगो, नथी वोगो उपयोग नहीं है. उपयोग यानी स्वभाव. अभी इस पारिणामिक भाव को ही उपयोग बोलो आप. तो ये उपयोग स्वभाव है, ये इसमें नहीं है. मतलब क्या समझ में आया? उपयोग क्रोध में नहीं है. क्या समझ में आया? मतलब क्रोध रूप नहीं होता वो द्रव्य. जैसे बताया आपने, अभी ये कुंडल डाले हैं या चेन डाली है, तो सुवर्ण उसमें है, वो उस रूप परिणमित हो गया है. लेकिन अभी उसको आपने क्या बोलते हैं, मोल्ड कर दिया और अलग कुछ गहना बना दिया, तो सुवर्ण नष्ट हो गया, आगे नहीं हुआ, नहीं हुआ. तो यही बता रहे पारिणामिक भाव उसका. मतलब जो सुवर्ण है वो कांस्टेंट रहेगा. फॉर्म कोई भी हो बाहर में, तो ये हमारे फॉर्म है, ये पर्याय है. तो ये पर्याय कोई भी हो, क्रोध पर्याय हो या निष्क्रोध पर्याय हो, इसमें ये भाव कांस्टेंट रहेगा. उस भाव रूप नहीं होते हम. वो एक समय की पर्याय रहती है, परिणति रहती है, लेकिन उसमय हो गए तो द्रव्य का ही नाश हो जाएगा. जैसे अभी बताया मैंने, सुवर्ण का ही नाश हो जाएगा अगर आपने वो अवस्था उसकी बदल के अलग अवस्था करने की कोशिश की तो. इस वजह से इसको हमें देखना है, इसको नहीं. तो मैंने कल भी एक उदाहरण दिया था कि जब भी हमें क्या बोलते हैं, फ्रस्ट्रेशन होता है, कुछ समझो बहुत ज़्यादा काम पड़ गया घर में, मेहमान आ गए, होता है फ्रस्ट्रेशन का किसी भी बात पे, या आप कहीं पे ट्रैवलिंग करके आए और आपको खाना बनाना पड़ता है,
पड़ता है ना कि होटल से मंगाते हैं, नहीं ना। तो उस टाइम पे आपको कितनी घालमेल रहती है कि क्या करना पड़ रहा है, कि कैसे करे, क्यों करे। तो उस टाइम पे आपको करना ही है वो काम इन एनी कंडीशन, लेकिन आप कैसे करें ये आप पे डिपेंड है। आनंद से करेंगे या दुःख करते करेंगे। काय म्हणले काका, काम तर करावं लागतं का नाही, मग किती नावं ठेवत करायचं सांगा, बायकोला कळतच नाही, बायको गेली म्हणजे आपण जेव्हा कुठलंही काम आनंदाने करतो ना, तर त्याच्यामध्ये ते झालेलं पण कळत नाही आपल्याला, आणि तेच दुःख करत छोटं काम केलं तरी सुद्धा त्याचं भार वाटतो। तो इस वजह से बता रहे थे, जो भी काम करेंगे करना तो पड़ेगा ही, संसारी है आप, तो आपको आपकी भूमिका के अनुसार सभी रोल है वहाँ पे, उसको छोड़ के चलेगा नहीं। छोड़ना है ना, सभी छोड़ दो और यहाँ पे आ जाओ। हमारे यहाँ पे बहुत जगह है आपके लिए आम्ही सगळ्यात भरती करायलाच बसलोय सगळ्याला म्हणजे साधना करायची असेल तर सगळं सोडा, काय म्हणत नाही, पण जेव्हा तुम्ही तुमच्या भूमिकेत आहे तर तुमचा रोल करावं लागणार आहे, पण त्या रूप होत नाही आपण, हे सांगायचं आहे मला। जो उपयोग होता है, जो पारिणामिक भाव होता है, वो पर्यायमय नहीं होता, हर पर्याय में विद्यमान रहता है। तो उस पारिणामिक भाव को हम लक्ष्य करेंगे तो हमें भी वैसा ही आनंद प्राप्त होगा जैसा मुनिराज हर समय भोगते हैं या हर समय उसका स्वाद लेते हैं, या सिद्ध भगवान भी जैसे उनका स्वाद है वैसा ही हमारा भी स्वाद है। तो आप कैसे स्वाद लेते हैं, इसके लिए अलग एक गाथा बताइए। 186 नंबर की गाथा है समय सार की, बोलो, आपको पता है गाथा 186 महाराजांची गाथा म्हणा। शुद्धं तु वियाणन्तो शुद्धं चैव पयं लहति जीवो जानन्तो दुःशुद्धं अशुद्धमेव पयं लहती। कुंतलगीरला गेला होता, महाराजांच्या तिथे समाधीवर लिहिलेली गाथा आहे म्हणा। असं छान असतात ना ते वर्ड्स ठेवायचे डोक्यामध्ये, आपल्याला चिंतनासाठी चांगलं असतं। ध्यान करता का नाही, ध्यान करायचं, ध्यान करताना त्याच्यामध्ये आपल्याला आपला विषय धरायचा। ध्यान त्याचंच नाव आहे ना, ज्याच्यामध्ये की तुम्हाला मी कोण आहे हे समजेल। महाराजींनी काय दाखवलं, वीरसागर महाराजींनी सगळ्याला दाखवून दिलं की मी करतो तसं ध्यान तुम्ही करू शकता, त्याचं कॉन्फिडन्स आणा फक्त। माझ्याकडे जो विषय आहे तोच तुमच्याकडे पण आहे, जसं मी जाणू शकतो तसं तुम्ही पण जाणू शकता। म्हणून सांगताय त्याच्यामध्ये काय सांगितलं, समयसारखी 186 नंबर की गाथा है। शुद्धम तु वियाणन्तो, जो जिसको आप जानेंगे उस रूप होते हैं। आप शुद्ध को जानेंगे तो शुद्ध रूप होंगे, अशुद्ध को जानेंगे तो अशुद्ध रूप होंगे। तो यहाँ पे एक प्रश्न पूछा था, जो भव्य होता है, अभी पारिणामिक भाव के 3 भेद बताए ना, कौन कौन से, जीवत्व, भव्यत्व और अभव्यत्व। तो उसमें बता रहे हैं जो जीव है वो भव्य कब होता है, भव्य होता ही है, हाँ, या अभव्य ही होता है। तो शुद्ध कब होता है, अशुद्ध कब होता है, हाँ हाँ, जब हम जानेंगे खुद को कि मैं शुद्ध हूँ उस टाइम पे शुद्ध होंगे, बराबर है। तो द्रव्य दृष्टि से आप शुद्ध कब होंगे, द्रव्य दृष्टि से आप शुद्ध कब होंगे, है ही, द्रव्य दृष्टि से तो शुद्ध ही है ना। हाँ, तो मालूम है। वहाँ पे एक किसी ने क्वेश्चन पूछा था कि हम द्रव्य दृष्टि से शुद्ध कब होंगे, ऐसे कुछ बॉम्ब स्फोट होगा, ऐसे कुछ क्या बोलते हैं, जोर का झटका लगेगा तब शुद्ध होंगे, ऐसा कैसे होंगे, कब शुद्ध होंगे, ऐसे तो नहीं है। जिस पर्याय में आपने शुद्ध को विषय किया और जाना, उस पर्याय में शुद्धता प्रकट हो गई, या द्रव्य तो शुद्ध है इस वजह से शुद्धता प्रकट हो जाएगी पर्याय में, लेकिन हम उसको विषय नहीं करते, यही बता रहे इस गाथा में। शुद्ध को यानी पारिणामिक भाव को विषय करेंगे तो शुद्धता पर्याय में प्रकट होती है।
शुद्धम तुवियानंतो, शुद्ध को जानेंगे तो अपयम जीवो, कैसे लगा है, शुद्धम चेव अपयम लहदी जीवो, तो शुद्ध ही आत्मा को जीव प्राप्त होता है। और जो अशुद्ध को जानता है, मैं रागी द्वेषी हूँ, मैं क्रोधी हूँ, कैसे मैं सिद्ध बन सकता हूँ, मैं कितने पाप किए मैंने, कैसे मैं सिद्ध बन सकता हूँ, ऐसे अगर बोलेंगे तो आपने सिर्फ उस पर्याय में खुद को जाना। तो इस वजह से बोल रहे हैं जो भी पर्याय है वो नश्वर है, उसमें मैं नहीं हूँ। तो ये इसके लिए हर गाथा में ऐसे हम पारिणामिक भाव की दृष्टि से देखेंगे तो हमें वो विषय समझ में आ जाएगा। तो जीवत्व, भव्यत्व और अभव्यत्व, ऐसे 3 भाव देख रहे थे हम। तो मुझे बताओ अभी भव्य के कितने भेद किए हमने, मतलब जो भी जीव है उसके 4 भेद करेंगे। कौन कौन से? निकट भव्य, या इसी को क्या बोलते हैं, आसन्न भव्य। सेकेंड, हाँ, दूर भव्य म्हणा। आणि तिसरं दुर्भव्य म्हणा किंवा अभव्य संभव्य म्हणा। कसं आहे, दुर्भव्य, किंवा ह्यालाच नाव दिलं दुसरं अभव्य समभव्य। काय समजलं? काही वाचून माहित आहे ह्याच्याबद्दल? तेच नाही, आता भव्याचेच भेद आहेत ना। काय माहिती आहे ह्याच्याबद्दल? आणि चौथा टाईप घ्यायचा अभव्य। जे काय वाचलं शास्त्र, आता समयसार वाचला असेल तर समयसारमध्ये आहे, प्रवचनसारमध्ये आहे, भावदीपिकामध्ये पण त्यांनी सगळं अभव्याचं वर्णन घेतलं आहे, आपण बघितलं होतं। तर हे 4 प्रकारचे जीव आहेत। मग त्याच्यामध्ये भव्य कोणाला म्हणलं पहिल्यांदा? ज्याच्यामध्ये सम्यक दर्शन प्रकट करण्याची किंवा मोक्षाला जाण्याची पात्रता आहे त्याला म्हणायचं भव्य। ओके, तो उसने पहला भेद लिया आसन्न भव्य या निकट भव्य। तो उसके लिए हम क्या उदाहरण देखते हैं, जो मूंग रहते हैं, काय म्हणायचं, मूगच म्हणायचं ना। तो जो आपने उसको पकाने के लिए डाल दिया है पानी में, नीचे से अग्नि जल रही है और वो पक रहे हैं, अभी पके नहीं है लेकिन पकेंगे, जस्ट विदिन फ्यू मिनट्स वो पक जाएंगे, तो उसको बोलते हैं आसन्न भव्य मूग। मतलब अभी वो सींच के तैयार हो जाने वाले हैं, तो उसको बोलते हैं आसन्न भव्य। जस्ट किसी पर्याय में वो होंगे ऐसे। तो वैसे ही जिसने आत्मा का अनुभव किया, अर्धपुद्गल परावर्तन में वो नियम से मोक्ष जाएगा, वही आसन भव्य है ना। बराबर। तो क्या बताया, अभी जिसने जो मिथ्यात्व गुणस्थान में था और वो मिथ्यात्व गुणस्थान से सम्यक्त्व गुणस्थान में प्रवेश किया, और वो अभी अर्धपुद्गल परावर्तन, कुछ कम अर्धपुद्गल परावर्तन काल में नियम से मोक्ष जाएगा ही, उसको बोलते हैं, वो भी अनंत काल है, फिर भी उसको आसन्न भव्य ही बोला क्योंकि उसने पात्रता प्रकट की है। तो उसको बोला आसन्न भव्य या निकट भव्य जीव। इसके लिए और एक उदाहरण क्या बोला, ठीक है, एक उदाहरण से पहले देखते हैं हम। दूर भव्य किसे बोलते हैं? भव्य जीव किस गति में है? भव्य जीव चारों गति में भव्य जीव रहते हैं, भले ही वो अभी भव्यत्व की अभिव्यक्ति नहीं हुई हो। 5 इंद्रियों में भव्य जीव कौन कौन सी इंद्रिय में है? 5 इंद्रिय वाले जीव आहेत ना, 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, 5 इंद्रिय। भव्य जीव कुठे आहेत? सगळीकडे आहेत। नाही, कशाला? भव्य जीव निघतात नाहीत का?
सगळीकडे आहेत हे सांगितलं ना. 5 इंद्रियवाल्या जीवांमध्ये जसं 4 गतीमध्ये सगळीकडे नेलं, तसंच 5 इंद्रियवाल्या जीवांमध्ये सगळीकडे आहेत, फक्त त्यांची अजून अभिव्यक्ती नाही झाली. हां, तर ते झाले दूरभव्य. म्हणजे जो ऐसे जीव है जिनको अभी सम्यक दर्शन की पात्रता प्रकट नहीं हुई, लेकिन फिर भी वो भव्य है, ऐसे मिथ्यात्व गुणस्थान में रहने वाले भव्य जीव. तो वो चारों गतियों में है, 5 इंद्रियों में है, ऐसे वो जीव, उनको आगे किसी पर्याय में सम्यक्त्व की प्राप्ति होगी, मोक्ष की प्राप्ति होगी, लेकिन अभी नहीं हुई है. सम्यक दर्शन अभी व्यक्त नहीं हुआ है, तो उन्हें बोलते हैं दूरभव्य. जैसे आपने जो मूंग लाए थे तो वो अभी डिब्बे में है रखे हुए, अभी आपने उसको पकाने के लिए नहीं लिया है, लेकिन वो पकने वाले हैं. मतलब क्या हुआ, किसी न किसी काल में उनकी वो सिज्जन थी, वो क्या बोलते हैं हिंदी, क्या म्हणायचं वो सांगा. योग्यता है लेकिन अभी काम नहीं हुआ है. हां, काम नाही हुआ है. मी तुला ते वर्ड सांग म्हणजे तू काम नाही हुआ है. शिजले ते काय म्हणायचं, शिक्षा आंटी बोलो आभी. मतलब उसमें योग्यता है, वो पकने वाले हैं, लेकिन अभी पके नहीं है. हाँ, तो उनको बोलते हैं दूरभव्य. वैसे ही अभी ये मिथ्या दृष्टि गुणस्थान में है, एकेंद्रीय पर्याय में है, चाहे असौनी किसी भी पर्याय में है, लेकिन भव्य है, तो उनकी अभिव्यक्ति होने वाली है, किसी आगे के काल में कभी भी होगी, और वो मोक्ष में जाने के योग्य हो सकते, तो उनको बोलते हैं दूरभव्य. और दुरान दुर्भव्य यानी जो भव्य तो है, लेकिन जिनकी ऐसी पात्रता भी है, लेकिन वो कभी भी सम्यक दर्शन को प्राप्त नहीं करते. तो ये नियम से मिथ्यात्व गुणस्थान में ही रहेंगे. जैसे इसको उदाहरण क्या बताया, मूंग का. जो मूंग रहते हैं वो पकने वाले हैं, अच्छे क्वालिटी के हैं, लेकिन लाते टाइम पे उस क्या बोरी बोलते हैं, बैग्स वो जो रहते हैं उस पर, उसमें से गिर गए नीचे. उसका वहीं पे क्रश होके नाश हो गया. क्या बोलते, लय अवघड असतं असं काहीतरी. म्हणजे रस्त्यावर येता जाता पडले, किंवा तिथं भरत असताना वाया गेले, असे अनेक मूग असतात. तुम्ही काय नीट करत असताना चांगल्या मुगांना टाकून दिलं. हां, म्हणजे जरी त्यांच्यामध्ये योग्यता होती तरी सुद्धा ते पकले नाहीत, शिजले नाहीत. त्यांना म्हणायचं ते पुढं सुद्धा भविष्यामध्ये आता त्यांचं चुरा झालं तिथं रस्त्यावर, त्याला काय शिजायला टाकणार तुम्ही, म्हणजे ते शिजणार नाहीत कधीसुद्धा. योग्यता असताना सुद्धा जे अशा प्रकाराने त्यांची पर्याय वाया गेली, त्यांना म्हणायचं दुरान दुर्भव्य. म्हणजे आपल्याला समजून काय फायदा, मी भव्य आहे समजा आत्ता, पण मी तसा पुरुषार्थच केला नाही, किंवा मी योग्यता असताना, पात्रता असताना सुद्धा स्वतःला जाणलंच नाही, तर तुम्ही कधीच मोक्षाला जाणार नाही. हा भव्य असताना सुद्धा हा जीव मोक्षाला जात नाही, म्हणूनच त्याला नाव दिलं अभव्या समभव्य. म्हणजे तो अनेक काळ गेला, किती अनंतानंत तुमचे उत्सर्पिणी अवसर्पिणी गेले तरी सुद्धा तो जीव आत्मकल्याण करणार नाही. काय सांगायला कळतंय का. म्हणून म्हटलं की आपल्याला मिळाले ना थोडंसं तत्त्वज्ञान मिळाले तरी सुद्धा त्याच्यातून आपलं कल्याण करण्यासाठी उपयोग करा. नाहीतर नुसतं आपण शब्दामध्ये अडकलो आणि तसंच गेलो या पर्यायातून पुढं, तर कुठल्या पर्यायामध्ये कल्याण करणार. म्हणून सांगतायत एवढं समजलं ना, शरीर भिन्न आहे, जीव भिन्न आहे, कुठं सांगितलं, एवढंच बास सार आहे सगळ्या ग्रंथांचा. त्याच्यात म्हणा गाथा, शरीर आणि जीव भिन्न आहे एवढंच समजून घ्या. म्हण की गाथा, जुदा यही तत्व का सार, बाकी सब इसी का विस्तार. हां म्हणा, जीवोन्यः पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्वसंग्रह. आम्हाला आर्यांच्या भाषेतच येते. इत्यसौ तत्वसंग्रह यदन्यदुच्यते किंचित सोस्तु तस्यैव विस्तरः. जीवन्य है, पुद्गलन्य है, बस. और जो कुछ भी शास्त्र में लिखा है ना, इसी का विस्तार है. आपको सिर्फ इतना समझ में आया ना, तो भी आप
मोक्ष में जा सकते हैं। लेकिन उससे भाववासना करनी है, इतना ही। किती अवघड आहे हो भाववासना करायची। अवघड हा शब्दच तुम्हाला काय म्हणतात, इम्पॉसिबल काय सांगतो, कसं लिहितात माहिती का, ते आलं होतं ना एकदा, इम्पॉसिबल कसं लिहितात हो, पॉसिबल। तर ह्याला फोडा म्हणले, आय एम पॉसिबल। इम्पॉसिबल इटसेल्फ वो बताता है कि कुछ भी इम्पॉसिबल नहीं है, सब पॉसिबल है आपको, लेकिन आप वैसा पुरुषार्थ नहीं करते। तो आपको सिर्फ यहाँ पे पुरुषार्थ करना है और स्वयं का अनुभव करना है, बस। उससे आगे कहीं वो एक इसने बताया कि मोक्ष मार्ग कैसे शुरुआत होता है, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र से मोक्ष मार्ग शुरू होता है। तो आप GPS यूज करते हैं, गूगल वो क्या बोलते हैं, मैप। तो बताओ मोक्ष मार्ग वहाँ पे कहाँ है, वो किसी ने बताया GPS पे मिला ही नहीं हमें। मोक्ष मार्ग अगर वहाँ पे ढूंढेंगे तो कहीं पे नहीं मिलेगा। हाँ, तो बाहर नहीं जाना है, गाड़ी से नहीं जाना है, किसी एरोप्लेन से या किसी व्हीकल से नहीं मिलेगा मोक्ष मार्ग। कहाँ से मिलेगा, यहाँ पे ज्ञान से ही मिलेगा। तो ज्ञान में आप जोड़ेंगे तभी मोक्ष मार्ग शुरू होगा। वही GPS है, अंदर देखो आप तो गूगल वहीं पे है, क्या बोलते हैं सभी मैप सब वहीं पे है। हाँ, मिथ्या दृष्टि जीव है वो मिथ्यात्व गुणस्थान में ही रहेंगे, अनंत काल तक वो भव्य नहीं होंगे। जो निकट भव्य है वो मिथ्यात्व से सम्यक दर्शन में आए हुए हैं और निकट काल में मोक्ष जाने वाले हैं। दूर भव्य है वो भव्य है, लेकिन अभी उन्होंने पुरुषार्थ नहीं किया, सम्यक दर्शन प्राप्त नहीं किया, तो अभी मिथ्यात्व गुणस्थान में है, लेकिन आगे जाके सम्यक दृष्टि होंगे। दुरांदुर भव्य है वो भव्य है, लेकिन कभी भी सम्यक दर्शन के लिए पुरुषार्थ नहीं करेंगे। मतलब ऐसे अनेकों जीव हैं, जैन ही नहीं अजैन भी। अभी चारों गति के बोल रहे, तो जैन और अजैन का तो संबंध ही नहीं रहा। तो जो कोई भी अभी आप देख रहे हैं रास्ते पे घूमने वाले, ऐसे अनेक जीव है, बताओ भव्य क्या भव्य है, बोल नहीं सकते कौन है। शायद वो भव्य होंगे, आप अंदर बैठे हुए अभव्य होंगे या दुरांदुर भव्य होंगे, लेकिन मतलब वो पुरुषार्थ नहीं करेंगे। और वो जो अनजान है वो कदाचित आपसे पहले मोक्ष चले जाएंगे। तो जो पुरुषार्थ करेगा उसको मोक्ष मार्ग मिलेगा ही। तो ये अभव्य संभव्य जो उदाहरण दिया, जो मूंग है वो उनमें पकने की सींचने की योग्यता है, लेकिन वो कभी भी नहीं शिजेंगे काय मी समजून घ्या। तर त्यांना म्हणायचं दुरांदुर भव्य। आणि अभव्य म्हणजे काय, हाँ, अभव्य जीवों में ऐसी पात्रता ही नहीं होती कि जो वो मोक्ष में जाएंगे। तो इस वजह से बता रहे थे, जो अभव्य जीव है वो किस गती में है, चारी गतीमध्ये असणार। म्हणजे हां, पुरुषार्थ केला तरी सुद्धा त्यांची काही योग्यताच प्रगट होत नाही तशी, त्यामुळं काहीही केलं तरी सुद्धा मग म्हणले ते कोणाला तरी असं ऐकल्यावर कळकळ वाटली त्याच्याबद्दल, म्हटले त्या अभव्य जीवाचं कसं कल्याण करायचं। म्हणले पहिला तू तुझं कल्याण कर, त्या अभव्याचा कशाला विचार करायला लागला बिचारा। आणि म्हणलं ना किती अभव्य आहे तो, भव्य जीव किती आहे तो, अनंत भव्य जीव आहेत। जेवढे सगळी राशी आहे ना एकूण त्याच्यामध्ये अनंत भव्य जीव आहेत। आणि अभव्य जीव किती आहेत, अनंतवा भाग आहेत, खूप थोडे आहेत। म्हणजे सगळं तुमचं ऑल ओव्हर इंडियाच नाही, आउट ऑफ इंडिया किंवा काय चारी गतीमध्ये तिन्ही लोकांमध्ये सगळीकडं जेवढी सगळी जीवराशी आहे ना त्याच्यामध्ये अनंत भव्य जीव आहेत। आणि अभव्य जीव अनंतवा भाग म्हणजे खूप थोडे आहेत। समजून घ्या, समजा फॉर एक्झाम्पल 1000 जीव भव्य आहेत तर त्यात 1-2 जीवच अभव्य असतात। मग ते असं ऐकल्यावर एक जण टेन्शन घेऊन बसलं समोर, म्हणला ते 1-2 जीवामध्ये मीच असलो तर भव्य। हां, मग त्यांना सांगितलं त्या वक्त्यांनी, म्हणले तेवढा तू अभागा असेल तर मी तर काय मदत करणार। म्हणजे ते म्हणलं ना गोड पूर्ण चांगलं आहे, पण त्यात जेवढं काळा टिपका दिसलं तेवढंच मी आहे असा विचार करणाऱ्याला, दोषग्राहक दृष्टी असणाऱ्याला। म्हणून म्हणलं आत्ता पुरुषार्थ करा आणि निर्णय करा ना, मी स्वतःला जाणू शकतो तर मी भव्य आहे। हां,
भय नको असलं की मी अभव्य असलो तर, उलट पॉझिटिव्ह चिंतन करा ना की मी भव्यच आहे आणि मी अजून का पुरुषार्थ केला नाही, मला करायला पाहिजे. जेवढा पुरुषार्थ करणार तेवढी अभिव्यक्ती पर्यायामध्ये लवकर होणार. म्हणून एवढंच एक मार्ग आहे, हे सांगितलं होतं तुम्हाला. अभव्य आहे का भव्य आहे हे कोण सांगणार तुम्हाला? तुम्ही स्वतः. कोणाला विचारायला जाऊ नका. कोणी सांगितलं तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जर मी आणि दुसऱ्याला पण सांगायला जाऊ नका म्हणतात बरं का, तू भव्य आहे का अभव्य आहे. लगेच आपलं ॲरो असा असतो, ते असं करतात, कसले भव्य. असं काल मला एक जण भेटले बरं का, म्हणले इतके स्वाध्याय करते, तितके इतकं ज्ञान आहे त्यांना, आणि म्हणले एवढं कळत नाही का, म्हणले ते मंदिर पुसलं होतं त्याच्यात पाय घालून गेले. म्हणजे कोणाचं कुठं, आणि एवढं स्वाध्याय करतात आणि चिडचिड करतात, एवढं स्वाध्याय करतात आणि असं वाद घालतात. म्हणजे काय केलं तुम्ही? हां, स्वाध्यायाने तुमचं हे सगळं सोडवावं. म्हणजे तुमची परिणती हो शेवटी ती. ते म्हणले ना एक जण 25 वर्ष आपल्याला पण पुरुषार्थ आपण करायला पाहिजे पर्यायामध्ये. दुसऱ्याला बघताना द्रव्य दृष्टीने बघा. बरं, हां, दुसऱ्याला बघताना त्याची द्रव्य दृष्टी बघा, तो कसा आहे. भलेही बाहेरून कशाय करतोय तरी सुद्धा तो भगवान आत्मा आहे, जाणणारा आहे. त्याचा पारिणामिक भाव पण दिसायला पाहिजे. आणि आपण स्वतःला बघत असताना सुद्धा आपला स्वभाव असा आहे, तर पर्यायामध्ये आपण किती पुरुषार्थ करतोय ह्याचं सुद्धा टॅली करा. तर एक जण सांगितले असं की म्हणले 25 वर्ष झालं मी स्वाध्यायाला येतो, आणि नाही, दुसऱ्याबद्दल कोणीतरी सांगत होतं. म्हणले 25 वर्ष स्वाध्यायाला येते, तेवढं रोज ऐकतेत करतेत म्हणले, आणि नुसती चप्पल चोरीला गेली तर किती आकुलता करावी. म्हणले कोणाचं स्वाध्याय करत होते, कोणाचं चिंतन करत होते 25 वर्ष. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीमध्ये असा मोह अडकवता तर, आणि त्याचं जोडता तुम्ही कुठं? स्वाध्यायाकडं. त्या स्वाध्यायाने काय प्राप्ती होती हे बघा की, काय गेलं आणि काय चोरलं नष्ट झालं हे कशाला बघताय. हां, म्हणून म्हणलं तर अशा जीवांना तुम्ही लगेच अभव्य म्हणायला जाऊ नकात. दुसऱ्याचा निर्णय देण्याची तुमच्यामध्ये पात्रता नाही. त्यामुळं हां, आणि कदाचित असा पण असेल कोणी भव्य, तो रडतोय, त्याचं सगळं बहिरंगामध्ये मोह दिसून येतोय. हां, आणि कोणी अभव्य तर असा पण दिसेल की तो मुनी दीक्षा घेऊन एकदम निरतिचारचर्या पालन करतोय. काय सांगणार कोणाला तुम्ही? म्हणून सांगितलं आपल्यात ती कॅपॅसिटी नाही दुसऱ्याचा निर्णय करण्याची. त्यामुळं तसला पुरुषार्थ करू नका. स्वतःचं ज्ञान स्वतःसाठी वापरा. लय झालं. आता ते म्हणलं ना, हां, ते भगवंतांच्या समोर समोशरणामध्ये इतके सगळे बसलेत तरी सुद्धा कोणाच्या विषयी आकुलता. हे सगळे बरं का तिन्ही टाईपचे जीव आहेत. त्या श्रीमंडप भूमीमध्ये चाललेत, आतमध्ये गेलेत. अभव्य जीव जात नाही बरं का श्रीमंडप भूमीमध्ये. म्हणजे 8व्या भूमीमध्ये हां, मिथ्या दृष्टी जाते. म्हणजे 8व्या भूमीमध्ये भगवान विराजमान असतात समोशरणाच्या. तर त्या भूमीमध्ये 12 सभा आहेत. त्या म्हणलं ना, अभव्य जीव असेल तर 7व्या भूमीपर्यंत जातो, त्यापुढं त्याला दिसतच नाही, ऐकूसुद्धा येत नाही. त्यामुळं भलेही दिव्यध्वनी खेळत असेल तरी तो बाहेर नाट्यशालामध्येच असणार. त्याच्याबरोबर भव्य पण असतात बरं का, म्हणजे तुमच्याबरोबर सगळे इतर पण असू शकतात. मग ते अभव्य जीव त्यांचा पुरुषार्थ तिथंपर्यंतच काम करतो, त्याच्या पुढं नाही. पण जो भव्य जीव असेल कदाचित तिथं आत जाऊन सुद्धा असा रमेल की कुठेतरी इंद्राणी आले त्यांच्याकडं बघत बस, सगळे तसे असं. मग बाकीच्या सगळ्यांना बघत बसणार. ते मुनिराज किती तपस्या करतात, किंवा ते तिर्यंचे आले ते कसं बसलेत असं. म्हणजे इतर गोष्टींमध्ये अडकणार, तर त्याला पण दिव्यध्वनीचा लाभ होत नाही. त्याच्यासाठी सांगत होते. तर दुरांदूर भव्य आहे तो जीव. म्हणजे हे तिन्ही जीव सांगितलं 8व्या भूमीमध्ये जातील, पण ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार ते सम्यक दर्शनाला प्रगट करणार. अन्यथा भगवान सुद्धा तुम्हाला सम्यक दृष्टी बनवणारे नसतात. मग का म्हणता हो तुम्ही जिनबिंब दर्शन हे सम्यक दर्शनामध्ये कारण असतं, जिनोपदेश हे सम्यक दर्शनामध्ये कारण असतं, असं का म्हणता? आपली परिणती निर्मळ होती किंवा विशुद्धी वाढती. त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपले परिणाम विशुद्ध होतात. म्हणा की त्यांनी केलं म्हणून. मी पण त्यांच्याच
आ? त्यांनी केलं का नाही नाही म्हणायचं? त्याच्यामुळं मग त्यांच्याजवळ आल्यावर झालं ना सम्यक दर्शन तुला, मग त्यांनीच केलं. घरात बसल्यावर तर झालं नाही. विचार जिजाजीना, घरात बसल्यावर त्यांच्या मोह सानिध्यात होतो का? गेल्यानंतर हं? नाही, त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपले परिणाम बदलतात. त्यांनी त्याच्यामध्ये काय करत नाहीत, आपली परिणती बदलली. बरोबर. त्यांना म्हणायचं म्हणून निमित्त, कारण असे अनेक जीव जात आहेत त्यांच्या सानिध्यात, पण कोणी सगळेच जीव सम्यक दृष्टी होतात असं नाही. म्हणून समोर जरी बसलेले कोणीही जीव असतील तरी सुद्धा भगवान उपदेश देताना काय म्हणणार, हे भव्य जीवांनो असं म्हणलं ना. मग ते कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला, भव्य आहेत का अभव्य आहेत म्हणजे. आणि ठीक आहे, एवढ्यावरनं पण समजेल बरं का. समोर शरणात जर भगवंतांनी असं म्हणलं, हे भव्य जीवांनो, ही वाणी ज्याला ऐकू येणार तो भव्यच आहे. कारण अभव्याला ऐकूच येत नाही. आता जाऊन तेवढंच ऐकून घ्या, काय नाही तर नाही. आपला निर्णय आपल्याला झालाच, आपण सम्यक दृष्टी आहे की मिथ्या दृष्टी. म्हणजे हे सगळं शिकून काय फायदा आहे आपल्याला. आणि भव्यांची, हे सांगत होते मी की भव्यांची संख्या अनंत आहे, तर त्यातला अनंतवा भाग अभव्य आहेत जीव, तरीसुद्धा अभव्य जीव अनंत आहेत. काय म्हणले? अनंत आहे. म्हणून सांगितलं आपल्याला त्याच्यातून. म्हणजे समजून पहिल्यांदा हुश म्हणलं कोणतरी, भव्य जीव अनंत आहेत म्हणल्यावर थोडेच आहेत ना अभव्य, मग मी नाही आहे त्याच्यामध्ये, पण असे अभव्य सुद्धा अनंत आहेत हे समजल्यावर भीती वाटून तरी धर्माकडे या. तेवढं त्या भयानी पाप भिरुवृत्तीने तरी स्वभावाचं वेदन करा. म्हणूनच मी परवा म्हणले ना, असं ते दृश्य दिसलंय ना आता की पूर्वी, काल परवा सांगितले ना मी वाक्य, ते योगसारमध्ये आलेली गाथा होती, तर त्यामध्ये सांगितले की आत्ता या काळामध्ये पंचम काळाच्या सुरुवातीला समजा, धर्म को समझने वाले, समझाने वाले, बोलने वाले, करने वाले बहुत मिलेंगे. जैसे जैसे आगे काल जाएगा तो उसमें समझने वाले कम रहेंगे, समझाने वाले शायद और कम हो जाएंगे, उसके आगे करने वाले कम हो जाएंगे, सिर्फ रहेंगे कौन, बोलने वाले रहेंगे, और आगे आगे तो वो भी नष्ट हो जाएंगे. इसी वजह से धर्म का नाश होगा, ऐसे आप बोल रहे थे. वहाँ पे बताया है योगसार में. तो आप कहाँ, किस कैटेगरी में हैं? समझने वाले, समझाने वाले, बोलने वाले के करने वाले. ये निर्णय आप खुद करो, मुझे मत बताओ. मतलब धर्म करने की, बाहर में कुछ करने की चीज़ नहीं है, क्रिया नहीं है धर्म यानी. धर्म यानी अपना स्वभाव है, अपनी परिणति है. तो जो स्वयं को जानेगा वही, उसी के पर्याय में धर्म प्रकट होगा. तो पारिणामिक भाव समझ के हमें इतना ही फ़ायदा है कि हम भी वैसा अनुभव करेंगे तो हमें भी पर्याय में वो शुद्धता सहज प्रकट हो जाएगी. हो जानो यह मैं पारिणामिक भाव संपन्न शुद्ध जीव हूँ. इस मुझ जीव में कर्म नहीं है, नो कर्म नहीं है, क्रोध नहीं है, कषाय नहीं है. स्वच्छत्व शक्ति संपन्न जीव जानो. अनादि अनंत स्वभाव जानो. उपयोग स्वरूप जानो. निर्विकल्प स्वरूपो हम, स्वयं मोक्ष स्वरूपो हम, जीवो हम. विसर्जन.